रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। अट्टल गुन्हेगार पियुष भरम याच्यावर एमपीडीए कारवाई, नागपूरच्या कारागृहात केले स्थानबद्ध। खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारे बाळगणे, धमकावणे असे गंभीर गुन्हे असलेल्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करून त्याला 1 वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिलाय। पियुष गणेश भरम, वय वर्ष 22, राहणार कचरा व चाळ, सिल्वर पार्क सोसायटी, आंबेगाव, पठार असं या गुन्हेगाराचे नाव आहे। पियुष भरम याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात 2022 पासून खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, दुखापत करणे, धमकी देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करूनही त्याला काही एक फरक पडला नाही। तो अत्यंत क्रूर, खुनशी व भांडखोर असून तो लोकांमध्ये काही ना काही कुरापती काढून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांना विनाकारण त्रास देऊन दहशत निर्माण करत होता। त्याच्या विरोधात लोक तक्रार करण्यास पुढे येत नव्हते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला। त्याची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पियुष भरम याला 1 वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पियुष भरम याला ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार विशाल वारुळे, स्वप्नील बांदल, तात्या कुलकर्णी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरसे, आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार चंद्रकांत माने, निलेश ढमडेरे, अजय सावंत यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।